आणि आता पाहूयात सविस्तर न्यूज 18 लोकमत विशेष। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे सध्या विदर्भ दौऱ्यावरती आहेत। राज ठाकरेंच्या या दौऱ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत ते बैठकाही घेतात। पण त्याहून जास्त चर्चा राज ठाकरेंच्या भाजप नेते आणि शिष्टमंडळांच्या भेटीगाठींची जास्त होती आहे। आधी नागपूर आणि आता चंद्रपुरातही मनसेच्या प्रमुखांच्या स्वागतासाठी भाजपचे नेते चक्क पायघड्या घालताना दिसतात आणि त्यामुळे ही नव्या राजकारणाची तर नांदी नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे हे गेल्या 3 दिवसांपासून विदर्भ दौऱ्यावर आहेत। नागपूर नंतर राज ठाकरेंनी चंद्रपूर दौरा करत भेटीगाठी केल्या। राज ठाकरे विदर्भात त्यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची बांधणी करण्यासाठी गेलेत, पण या दौऱ्यात भाजप नेत्यांकडून त्यांचं होणारं स्वागत अनेक प्रश्न उपस्थित करणारं आहे। कारण आधी नागपूर असो किंवा मग आता चंद्रपूर, भाजपचेच नेते मनसे पक्ष प्रमुखांच्या स्वागताला पुढे येत असल्याचं दिसतंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विदर्भ दौऱ्याचा 3रा दिवस आहे आणि हा दौरा अधिक चर्चेत आहे यासाठी कारण का भाजप नेत्यांच्या भेटीगाठी हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यामुळे हा दौरा अधिक चर्चेचा आहे। आपण जर नागपूर शहरातील आढावा घ्यायचा ठरवलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नागपूर शहराची कार्यकारिणी बरखास्त केली आणि त्यानंतर ते चंद्रपूर शहरामध्ये आलेले आहेत। तर राज ठाकरे यांच्या भेटीगाठी ज्या आहेत ह्या भाजप नेत्यांशी होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। भाजपचे माजी महापौर आणि उपमहापौर चंद्रपूर शहराचे त्यांचं स्वागत करण्यासाठी जे ते हॉटेलवरती पोहोचलेले आहेत। चंद्रपुरात पोहोचलेल्या राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मंगळवारी सकाळीच भाजपचं शिष्टमंडळ पोहोचलं होतं। यावेळेला वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वतीनं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं। यावेळेला राज ठाकरेंना जी भेटवस्तू दिली गेली ती मोठी सूचक आहे। वनमंत्र्यांनी राज ठाकरेंना बांबूचा राष्ट्रध्वज भेट म्हणून दिला, ज्यात मोदींच्या भाषणाच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत। यासोबतच राज ठाकरे यांचं बांबूवर बनवलेलं स्केच आणि सुधीर मुनगंटीवार यांनी पाठवलेलं एक पत्र सुद्धा राज ठाकरेंना देण्यात आलं। या पत्रात मुनगंटीवारांनी राज ठाकरे यांचा ज्येष्ठ नेते आणि अमोघ वक्तृत्वाचे धनी असा उल्लेख केलाय। आम्ही सदिच्छा भेट घेतली आणि आम्हाला त्यांनी बराच वेळ दिला, आम्ही बराच वेळ बोललो। सुधीर भाऊंनी त्यांना एक शुभेच्छा पत्र दिलं होतं, कारण की ते आलेले त्यांचं स्वागत म्हणून त्यांनी ते शुभेच्छा पत्र सुद्धा अतिशय छान वाचलं आणि त्यांना जी भेटवस्तू दिली ना त्यांनी त्याचं कौतुक केलं। नागपूर असो किंवा मग आता चंद्रपूर, भाजप नेत्यांकडून मोठ्या उत्साहात राज ठाकरेंचं स्वागत केलं जात आहे। नागपुरात तर स्वतः केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं आणि राज ठाकरेंनीही मोठ्या मनानं या स्वागताचा स्वीकार केला। राज ठाकरेंचं महत्व याकरता आहे की ते स्वतः कलाकार आहेत। कलाकार म्हणजे राजनीतीमधले कलाकार नाही, तर चित्रकलेपासून तर साहित्यापर्यंत, कार्टून पासून तर संगीतापर्यंत या सगळ्या क्षेत्रामधले तज्ञ असलेले ते कलाकार आहेत। नितीन जे काही करतात ते भव्य दिव्यच असतं, ते खाली करतच नाही, ते सगळं वरनच करतात। कारंजाही वर जातो, फ्लायओव्हर पण वर जातो, सगळं वरूनच करतात। पण ते जे विचार करतात, आमचं खरं तर दोघांचं मन जोडल्याचं कारण म्हणजे दोघांचाही विचार आमचा भव्य दिव्य असतो। खरं तर राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद प्रामुख्यानं मुंबई, ठाणे, पुणे आणि नाशिक अशा 4 ते 5 मोठ्या शहरातच दिसते। विदर्भाचा विचार करता मनसेची इथं ताकद दिसत नाही। पण असं असलं तरी भाजपनं मात्र राज ठाकरेंच्या विदर्भ दौऱ्याला स्वागताच्या माध्यमातून का होईना पण पुरेपूर पाठबळ दिल्याचं दिसतंय। आता राज ठाकरे याची परतफेड कशी करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। चंद्रपूरहून विशाल पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपनं आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मिशन महाराष्ट्र सुरू केलेलं आहे। महाराष्ट्रात 45 जागा जिंकण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे। तर गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये थोडक्यात पराभूत झालेल्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि या मिशन अंतर्गत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या गुरुवारी पवारांच्या बारामती लोकसभा मतदारसंघात येणार आहेत। मात्र त्यावरून राजकारण सुरू झालंय।
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या बारामती दौऱ्यापूर्वीच राज्यात राजकारण सुरू झालंय। भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमने सामने आलेत। भाजपनं 2024च्या लोकसभा निवडणुकीकरता मिशन महाराष्ट्र सुरू केलंय। बारामती लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांच्याकडे देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर येत्या 22 ते 24 सप्टेंबर दरम्यान निर्मला सीतारमण बारामती लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावर येणार आहेत। या दौऱ्यात त्या बारामती, इंदापूर, दौंड, पुरंदर, खडकवासला आणि भोर या विधानसभा मतदारसंघांना भेटी देणार आहेत। तसंच भाजप कार्यकर्त्यांशी संवादही साधणार आहेत। निर्मला सीतारमण यांच्या या दौऱ्यावर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी खोचक प्रतिक्रिया दिली। जाही प्रयत्न होता की जर शक्य असेल तर तत्कालीन अर्थमंत्री माननीय निर्मलाजींनीही बारामतीत आल्यानंतर अनेक संस्था बारामतीमध्ये दौंडला आहेत, भोर, वेल्हा, मुळशी, खडकवासला अनेक बघण्यासारख्या चांगल्या गोष्टी आहेत आणि अनेक चांगल्या संस्थाही आहेत। तर त्याला जर त्यांना काही वेळ असेल तर मला खूप कौतुक वाटेल, अभिमान वाटेल आणि जरूर त्यांना जर वेळ झाला तर मी स्वतः त्यांना त्या सगळ्या संस्था बघण्यासाठी आमंत्रित करते। राज्यात लोकसभेच्या 45 जागा जिंकण्याचा निर्धार भाजपनं केलाय। गेल्या वेळी कमी फरकानं पराभूत झालेल्या लोकसभेच्या जागांवर भाजपनं लक्ष केंद्रित केलंय। तसंच भाजपनं या लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली। त्यांचं स्वागत आहे। कुणालाही कुठल्याही भागामध्ये जाण्याचा पूर्णपणे अधिकार आहे, मुभा आहे। बारामतीमध्ये त्यांनी पण यावं, आणखीन कोणी यायचं असेल त्यांनी यावं। बारामतीकर त्यांचं मनापासून स्वागत करतील आणि वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाची बटणं दाबायचं ते दाबतील। बारामतीतील लोकसभा मतदारसंघ हा पवारांचा बालेकिल्ला मानला जातो। जवळपास 3 दशकांपासून या मतदारसंघावर पवार कुटुंबाचंच वर्चस्व आहे। यापूर्वी शरद पवार आणि अजित पवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलंय। आता सुप्रिया सुळेंकडे बारामतीचं प्रतिनिधित्व आहे। मात्र भाजपनं बारामती जिंकण्याचा निर्धार केलाय। खरं तर लोकसभा निवडणुकीला अद्याप बराच कालावधी आहे, तरी आत्तापासूनच त्याचे पडघम वाजू लागलेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। भाजपचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या आधीश बंगल्यातील बांधकाम नियमित करण्यासंदर्भातील याचिका फेटाळत असताना कोर्टानं मुंबई महानगरपालिकेलाही महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। शिवाय कोर्टानं राणेंना 10 लाखांचा दंड देखील ठोठावलाय। पाहूयात नेमकं काय प्रकरण आहे ते। नारायण राणेंना मोठा धक्का, कोर्टाने याचिका फेटाळली। बेकायदा बांधकाम तोडण्याचेही आदेश, 10 लाखांचा दंडही ठोठावला। भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा धक्का बसलाय। कारण राणे यांच्या जुहूमधल्या अधीश या बंगल्यातलं बेकायदा बांधकाम नियमित होऊ शकत नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टानं राणे यांची याचिका देखील फेटाळून लावली आहे। तसंच बेकायदा बांधकाम नियमित होण्यासाठी पुन्हा याचिका केल्याबद्दल हायकोर्टानं राणे कुटुंबियांना 10 लाख रुपयांचा दंडही ठोठावलाय। त्यामुळे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मार्गातल्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे। न्यायालयाने जो निर्णय दिला त्याचं मी खरोखर स्वागत करतो, कारण न्यायालयाने दाखवून दिलं आहे की कुठल्या प्रकारचं जे डेव्हलपमेंट आहे जे कायदेशीर नाही आहे त्याला न्यायालय कधीच सहकार्य करणार नाही। ते तोडक कारवाई दाखवली आणि आज न्यायालयाने स्पष्ट दाखवलं आहे की सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी पण त्यांनी मागणी केली होती, पण सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी त्यांनी स्टे मागितला होता, पण तो पण रिजेक्ट केला। नारायण राणे यांच्या बंगल्यातलं बांधकाम नियमित करण्यासंदर्भातली याचिका फेटाळत असताना हायकोर्टानं मुंबई महानगरपालिकेलाही काही महत्त्वपूर्ण आदेश दिलेत। पुढच्या 2 आठवड्यात अतिरिक्त बेकायदा बांधकाम तोडण्याची कारवाई करून नंतरच्या 1 आठवड्यात कृती अहवाल सादर करा असं हायकोर्टाकडून पालिकेला सांगण्यात आलंय। ठाकरे सरकारच्या काळामध्ये हे प्रकरण उचलून धरण्यात आलेलं होतं आणि याचा पाठपुरावा घेत कारवाई करण्यात आली। समुद्र के ठीक बगल में नारायण राणे जी ने 3 गुना ज़्यादा कंस्ट्रक्शन किया था, दुनिया भर के वायलेशंस किए थे और अदालत ने कहा है कि ऐसे जब इतने सारे वायलेशंस हैं, आप ऐसे इनको अलाउ करना एक गलत प्रेसिडेंट एक प्रकार का सेट करेगा। तो अपने फैसले में कोर्ट ने फाइनली नारायण राणे की मतलब रिटेंशन एप्लीकेशन को रिजेक्ट कर दिया।
बीएमसी को भी डायरेक्ट कर दे कि वो अपनी आगे प्रक्रिया कर सकती है डेमोलिशन का। अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांना चाप लावण्यासाठी येत्या काळात हा निर्णय अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो। ठाकरे सरकारच्या काळात अधीश बंगल्याचं प्रकरण लावून धरणारे मुंबई महापालिका आयुक्त आता शिंदे फडणवीस सरकारच्या काळात हातोडा चालवू शकतील का, हे तर येणारा काळच दाखवून देईल। कुठलाही एकदा कोर्टाने निर्णय दिला बऱ्याच वेळेला महानगरपालिका ही कारवाई करते। आता महानगरपालिकेची प्रशासकीय यंत्रणा असल्यामुळे कोणाचा कोणाला दाब नसणार, ते स्वतंत्र निर्णय घेऊ शकतात। राणे विरुद्ध ठाकरे हा वाद नारायण राणेंनी शिवसेनेमध्ये बंड केल्यापासून सुरू झालेला तो ठाकरे सरकारच्या काळात कमालीचा उफाळून आलेला होता। चिपी विमानतळापासून सुरू झालेला हा वाद अधीश बंगल्यापर्यंत येऊन पोहोचला होता। त्याच वेळेला ठाकरे सरकारनं नारायण राणे यांच्या अटकेपासून ते अनधिकृत बांधकामापर्यंत सर्व बाबींवर कारवाई केली। सध्याच्या घडीला उद्धव ठाकरेंच्या हाती ना सरकार ना महानगरपालिका, त्यामुळे पालिका प्रशासक केंद्रीय मंत्र्यावर कारवाई करायला धजावणार का, हे पाहावं लागेल। व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुबडेसह प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। प्रसिद्ध राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनामध्ये विदर्भवाद्यांचं मिशन 30 म्हणजे 30वे राज्य विदर्भ या मिशनला सुरुवात झालेली आहे। प्रशांत किशोर यांनी वेगळे विदर्भ राज्य तयार करण्यासाठी नेमकी काय रणनीती असावी याबाबत विदर्भवादी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतल्यानं आता स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पुन्हा एकदा जोर मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। स्वतंत्र विदर्भासाठी मिशन 30 सुरू। प्रशांत किशोर विदर्भवाद्यांच्या भेटीला। वेगळ्या विदर्भासाठी रणनीती तयार। स्वतंत्र विदर्भाची मागणी पुन्हा जोर धरणार। भाजप, काँग्रेस, जनता दल युनायटेड अशा एकना अनेक पक्षांसाठी निवडणुकीची रणनीती तयार करून त्यांना सत्तेत आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणारे निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर। आता प्रशांत किशोर वेगळ्या विदर्भासाठीची रणनीती तयार करतायत। मंगळवारी प्रशांत किशोर यांनी थेट नागपूर गाठत विदर्भवादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबत वेगळ्या विदर्भाच्या रणनीतीवर चर्चा केली। मागच्या 2 महिन्यांपासून प्रशांत किशोर यांची टीम विदर्भाच्या वेगवेगळ्या भागात फिरून विदर्भ राज्याच्या मागणीचा अभ्यास करत होती। वेगळ्या विदर्भ राज्याच्या मागणीची रणनीती कशी असायला पाहिजे, वेगळ्या विदर्भ राज्याच्या आंदोलनाला आतापर्यंत यश का आलं नाही याचा अभ्यास त्यांनी केलाय। वेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाचा इतिहास आणि जनतेची मागणी तसंच विदर्भातल्या सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीचीही प्रशांत किशोर यांनी बारकाईनं माहिती जाणून घेतली। विदर्भ हा छोटा भाग नसून यात जवळपास 10 लोकसभा मतदारसंघांचा समावेश होतो। त्यामुळे छोट्या राज्याचा विषय नसून स्वतंत्र राज्याचा विषय असल्याचं प्रशांत किशोर यांना वाटतंय। विदर्भ का जहाँ तक सवाल है, जो थोड़ा बहुत बाहर से हम लोग जानते समझते हैं, विदर्भ की परिकल्पना छोटे राज्यों की परिकल्पना से नहीं जुड़ी हुई है। ये छोटे राज्यों के अलावा यहाँ की जो भौगोलिक, आर्थिक, सामाजिक परिस्थिती है उससे भी जुड़ी हुई है। वेगळ्या विदर्भाची मागणी नवीन नाही। मागच्या 70 वर्षांपासून वेळोवेळी वेगळ्या विदर्भाच्या मागणीनं जोर धरल्याचं पाहायला मिळतंय, पण आज तागायत याला यश मिळालेलं नाही। म्हणूनच आता विदर्भवादी नेत्यांनी प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनात मिशन 30 या 30व्या राज्याच्या लढाईची तयारी सुरू केली आहे। नागपूरच्या चिटणीस सेंटरमध्ये विदर्भवादी नेते आणि समाजातल्या वेगवेगळ्या बुद्धिजीवी लोकांशी प्रशांत किशोर यांच्या गाठीभेटी झाल्या। पण प्रशांत किशोर हे केवळ रणनीती आखून देणार असून लढ्यासाठीचा खर्च आणि इतर सर्व हालचाली या विदर्भवाद्यांनाच कराव्या लागतील। जो कुछ भी तय किया जाएगा आगे के कार्यक्रम के तौर पे या डिसीजन के तौर पे, वो मेरा डिसीजन नहीं होगा। वो तो विदर्भ के जो लोग यहाँ आए हैं मिलने, तय उनको करना है। मेरी भूमिका अगर कुछ होगी वो सिर्फ उनके सहयोग की होगी। जो लोग इसको कर रहे हैं वो तो विदर्भ के लोगों को करना है। मला असं वाटतं की प्रशांत किशोर फक्त आम्हाला सांगू शकतो, करणं जे आहे ते आमच्यावर आहे, विदर्भाच्या तरुण पिढीवर आहे
की त्यांना त्यांचा हक्क पाहिजे की नाही पाहिजे, हा सगळा प्रश्न तिजोरीचा आहे हो. सगळा पैसा तिकडे खर्च होतो आणि विदर्भात खर्चच होत नाही. वेगळ्या विदर्भाच्या मागणीत आता राजकीय रणनीतिकार असलेल्या प्रशांत किशोर यांनी उडी घेतल्यानं त्याचे राजकीय पडसाद सुद्धा उमटू लागले आहेत. तुम्ही विदर्भामध्ये जनमत घ्या. सर्व विदर्भामध्ये तुम्ही एक एवढ्या इलेक्शन होतात त्याच्यामध्ये अजून एक छोटासा एक आपण विदर्भासाठी करू. जोपर्यंत स्थानिक विदर्भातली जनता वेगळ्या विदर्भाच्या पाठीशी उभी राहत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात वेगळा विदर्भ होऊ शकत नाही. कितीही आले कितीही गेले तर काही त्याचा परिणाम होणार नाही. 70 वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचा लढा लढला जातोय. आता प्रशांत किशोर यांच्या मार्गदर्शनात या लढ्याची नव्यानं सुरुवात होईल. मुळात महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस असताना या मागणीला कितपत यश मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. तुषार कोहळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. औरंगाबादकरांच्या तोंडचं पाणी पळालंय. तब्बल 20 तास पाण्यापासून वंचित राहावं लागलेलं आहे. एका उंदीर मामाच्या करामतीमुळे औरंगाबादकरांवरती ही वेळ आली. पाहूयात या संदर्भातला आमचा विशेष रिपोर्ट. उंदरानं पळवलं तोंडचं पाणी. उंदीर मामामुळं औरंगाबादकर वेठीला. औरंगाबादचा पाणी पुरवठा 20 तास खंडित. मराठवाड्यासाठी जीवनदायी ठरणारं जायकवाडी धरण यंदा पावसामुळे भरलंय. यामुळे यंदा वर्षभर सुरळीत पाणी पुरवठा होईल अशी औरंगाबादकरांची भाबडी आशा. मात्र या आशेला धक्का बसलाय तो अनेक तास पाणी न आल्यामुळे. ऐन पावसाळ्यात हा पाणी पुरवठा बंद का पडला असा प्रश्न औरंगाबादकरांना पडला. पाणी पुरवठा खंडित होण्याला कारण ठरले उंदीर मामा. जायकवाडी जॅकवेल त्या ठिकाणी काही तांत्रिक कारणामुळं शॉर्ट सर्किट वगैरे झाला असं मला यांत्रिकी विभागाने कळवलेलं होतं. यांत्रिकी विभागाला तात्काळ जे काही तांत्रिक अडचणी होत्या त्या दूर करण्यासाठी सूचना दिल्या होत्या. पैठण इथल्या पाणी उपसा केंद्राच्या फेडरमध्ये उंदीर मामा शिरला. आणि शॉर्ट सर्किट झालं. शॉर्ट सर्किटमुळे ट्रान्सफॉर्मर जळला आणि वीज पुरवठा बंद होऊन पाणी पुरवठा ठप्प झाला. हे पाणी पुरवठ्याच्या संदर्भामध्ये औरंगाबाद शहरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये त्या अनुषंगाने पुढील खबरदारी घेण्याबाबत सुद्धा सूचना दिलेल्या आहेत. सध्या पाणी पुरवठा सुरळीत झालेला आहे व परत अशा कुठल्या अडचणी येणार नाही याबाबत खबरदारी घेण्यात येत आहे. औरंगाबादच्या काही भागात 8 दिवसात एकदा तर काही भागात 5 दिवसातून एकदा पाणी पुरवठा होतो. यामागे अनेक तांत्रिक कारण आहेत. पाण्याची समस्या सोडवण्याचा महापालिका आणि राज्य सरकार प्रयत्न करते. त्यात उंदीर मामामुळे आणखी एका अडचणीची भर पडली. पैठण पंप हाऊस जवळ वाढलेल्या उंदरांच्या संख्येकडे महानगरपालिकेने दुर्लक्ष केलं. महानगरपालिका प्रशासनाला वाटलं असेल की एक उंदीर आपलं काय करू शकतो. आता एकाच उंदराने औरंगाबाद सारख्या 22 लाख लोकसंख्या असलेल्या बलाढ्य शहराला 22 दिवसाची निर्जळी घडवली. आता येणाऱ्या काळामध्ये या उंदराचा बंदोबस्त केला नाही तर उंदरं काय करू शकतात याची प्रचिती आता महानगरपालिकेला आलेली आहे. सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आपलेच सर्वाधिक सरपंच निवडून आल्याचा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केलाय. 300 पेक्षा जास्त सरपंच निवडून आल्याचा भाजपचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसला मान्य नाहीये. ग्रामपंचायत निवडणुकीत कुणाचे सर्वाधिक सरपंच? ग्रामपंचायतीत कोण सरस यावरून जुंपली. सर्वाधिक सरपंचांचा भाजपचा दावा राष्ट्रवादीनं खोडला.
ग्रामपंचायतींचा निवडणूक निकाल लागल्यानंतर आता कुणाचे सर्वाधिक सरपंच यावरून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जुंपलेली आहे। ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष भाजप असल्याचा दावा करण्यात आलाय। सर्वाधिक सरपंच भाजपचेच निवडून आल्याचा दावा प्रदेशाध्यक्षांनी केलेला होता। मला या गोष्टीचा आनंद आहे की 259 ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सरपंच हे जो आमचा गट असतो सरपंचाचा पक्षाचा गट असतो गावाचा भारतीय जनता पक्षाच्या गटाचे 259 सरपंच आमचे निवडून आले। भाजपचा हा दावा राष्ट्रवादीला मात्र मान्य नाहीये। ग्रामपंचायत निवडणूक राजकीय पक्षांच्या चिन्हावर लढवली जात नाही। स्थानिक पातळ्यांवर पक्षविरहित आघाड्या असतात। त्यामुळे निवडून आलेले 300 पेक्षा जास्त सरपंच हे भाजपचे आहेत असा दावा केला जाऊ शकत नाही। भाजप जर 300 जागांचा दावा करत असेल तर महाविकास आघाडीच्या 400 जागा आहेत असा दावा अजित पवार यांनी केलाय। मेरा ये ख्याल है 600 में से करीबन 400 तक हमारी जीत हुई है, हमारी यानी महाविकास आघाड़ी की। क्या कहना है आपका? भाजपनं राष्ट्रवादीच्या या टीकेचा खरपूस भाषेत समाचार घेतलाय। भारतीय जनता पार्टी आणि शिंदेजी यांच्या नेतृत्वामध्ये 325च्या जवळपास आम्ही पोहोचलो आहे आणि 51% लढाई आम्ही पार केली आहे। हे त्यांना बघवत नाही आहे आणि म्हणून ते या प्रकारचे वक्तव्य करतायत। 2014 पूर्वी ग्रामीण महाराष्ट्रात भाजपची हवी तेवढी ताकद नव्हती, पण गेल्या 8 वर्षात हे चित्र बदललेलं आहे। सरपंच कुणाचे जास्त हा दावा थोडासा अवास्तव जरी वाटत असला तरी तो खोटाही नाही, हेही तेवढंच खरं। विनोद राठोड, न्यूज 18 लोकमत, मुंबई। तर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये ब्रेक नंतर न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। शिवसेनेच्या दसरा मेळाव्यासाठी दादरमधील मैदान मिळणार की नाही याविषयीचा सस्पेन्स अद्यापही कायम आहे आणि त्यामुळेच सेनेच्या दसरा मेळाव्याचं काय होणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत। महापालिकेच्या आडून शिंदे सरकारनं शिवसेनेची कोंडी तर केली नाही ना, अशीही चर्चा सुरू झाली आहे। दसरा मेळाव्यावरून शिवसेना घायकुतीला। शिवाजी पार्क मैदानाची परवानगी का रखडली? शिंदे सरकारकडून उद्धव ठाकरेंची कोंडी। दसरा आता तोंडावर आलेला असताना सुद्धा मुंबई महानगरपालिकेनं अजूनही शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी परवानगी दिलेली नाही आणि त्यावरूनच शिवसेना विरुद्ध शिंदे सरकार असा राजकीय सामना सुरू झालेला आहे। दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज मैदानावर मेळाव्यासाठी शिवसेनेनं महानगरपालिकेला पत्र दिलेलं आहे, मात्र अजूनही महानगरपालिकेनं या संदर्भात कोणताही निर्णय घेतलेला नाही आणि त्यामुळेच शिवसेनेची धाकधूकही वाढली आहे। मात्र हे मैदान शिवसेनेलाच मिळेल अशी शिवसेना नेत्यांना आशा आहे। दसरा मेळावा तर होणारच आणि तो शिवाजी पार्क तीर्थावर। त्यामुळे ज्या काही कोंडी करतायत म्हणजे अनेकांचं म्हणणं आहे, कितीतरी तज्ज्ञांनी त्याच्यावर मत दिलंय की हो, एक मैदान, एक झेंडा, एक नेता, एक पक्ष, हे समीकरण आहे। एकीकडे दादरमधल्या मैदानावरनं शिवसेनेची कोंडी झाली आहे तर दुसरीकडे शिंदे समर्थकांनीही दसरा मेळाव्यासाठी कंबर कसली आहे। विशेष म्हणजे शिंदे समर्थकांनीही शिवाजी पार्क मैदानावर मेळाव्यासाठी महानगरपालिकेकडे परवानगी मागितली आहे आणि त्यामुळेच शिवतीर्थावरून शिवसेना आणि शिंदे समर्थकांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। हा जो आमचा मेळावा होतोय हा दिघे साहेबांच्या आणि बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या विचाराचा मेळावा होतोय आणि समोरचा जो मेळावा होतोय तो शरद पवार साहेब आणि सोनिया गांधींच्या मिक्स विचारांचा तो मेळावा होतोय। खरं तर शिवतीर्थ आणि शिवसेनेचा दसरा मेळावा हे गेल्या अनेक दशकांचं समीकरण आहे, मात्र शिंदे समर्थकांच्या बंडामुळे इथलं सगळं चित्रच बदलून गेलेलं आहे। आता शिंदे समर्थकही दसरा मेळाव्यासाठी आक्रमक झाल्यामुळे शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे। मुंबई महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती असल्यामुळे अप्रत्यक्षपणे महानगरपालिकेवर राज्य सरकारचं नियंत्रण आहे आणि त्यामुळेच शिवसेनेला मैदान मिळण्यात अडचणी तर येत नाहीयेत ना,
कारण मेळाव्याच्या दिवसापर्यंत शिवसेनेला परवानगीसाठी ताटकळत ठेवायचं आणि शेवटच्या क्षणी परवानगी देण्याची रणनीती तर यामागे नाही ना, अशी ही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगलेली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मूळ शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होणार की अन्य कुठे, याबाबत सध्या विविध राजकीय चर्चा रंगतायत. आता या वादामध्ये राष्ट्रवादीच्या बहीण भावांनी देखील उडी घेतली आहे आणि त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू उचलून धरली आहे. पाहूयात या संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा कुठे होणार? अद्याप कडून निर्णय नाही. आता बहीण भावानं घेतली उडी. शिवाजी पार्क उद्धव यांनाच मिळावं. उद्धव ठाकरेंची उचलून धरली बाजू. मूळ शिवसेनेमध्ये पडलेली फूट तसंच अलीकडेच राज्यात झालेलं सत्तांतर या पार्श्वभूमीवर यंदा शिवसेनेचा पहिलाच दसरा मेळावा पार पडणार आहे. मात्र दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कमध्ये कोणाला परवानगी मिळणार हा पेच अद्यापही कायम आहे. शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवतीर्थावरच पार पडणार असल्याचा विश्वास त्यांच्या नेत्यांकडून व्यक्त केला जातोय. तर एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर आपला गटच खरी शिवसेना असल्याचा दावा केलाय. शिंदे गटाकडून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळण्याकरता महानगरपालिकेकडे अर्ज केलाय, तर मूळ शिवसेनेकडून देखील केलेला अर्ज महापालिका प्रशासनाकडे प्रलंबित आहे. मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दसरा मेळाव्यासाठी शिवतीर्थावर नेमकी कुणाला जागा मिळणार याबाबत राजकीय वर्तुळात कमालीची उत्सुकता लागलेली आहे. ठाकरे आणि शिंदेंच्या या वादामध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या बहीण भावांनी शिवसेनेच्या बाजूने उडी घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात आडकाठी घालणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अप्रत्यक्षपणे टोला लगावलाय. दुर्दैवी आहे. मला वाटतं आदरणीय पवार साहेबांनी एक 10 का 15 दिवसापूर्वी एक गोष्ट ते बोलले होते की मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहिजे. आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे, अनेक पक्षांचे मेळावे, दिलदारपणे आमच्या विरोधात त्या व्यासपीठावरनं भाषणं व्हायची. आम्ही अनेक वेळा उत्सुकतेने ते लाईव्ह असतील किंवा बातमी काढायचो की अरे काय बोलले आपल्या विरोधात. त्याच्यामुळे मोठा नेता असतो ना, तो मोठा फक्त पदानी होत नाही, तो कर्तृत्वानी होतो आणि दिलदार असतो. राजा जेव्हा कुठलाही मोठा माणूस बसतो ना, तो नेहमी दिलदार असला पाहिजे. तर आपली बहीण सुप्रिया सुळे यांचीच री ओढत अजित पवार यांनी म्हटलंय की आता शिंदे गटाला बीकेसीवर जर मेळावा घेण्याची परवानगी मिळाली आहे तर मग शिवाजी पार्कची जागा उद्धव ठाकरे यांनाच मिळावी, ज्यामुळे राज्यातील जनतेला दोघांचेही विचार ऐकायला मिळतील. शिवसेनेची स्थापना झाल्यापासून शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे तिथंच मेळावा घ्यायचे आणि त्याच्यानंतर बाळासाहेबांनी ती जबाबदारी शिवाजी पार्कच्याच मैदानावर उद्धव ठाकरे साहेबांच्यावर सोपवलेली होती, म्हणजे शिवसेना प्रमुखाची. आणि त्यांनी सांगितलेलं होतं की इथून पुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील आणि तुम्ही सगळ्यांनी साथ द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठिंबा द्या, तुम्ही सगळ्यांनी पाठीशी उभं राहा. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच होतो आणि उद्धव ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे यंदाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्कवरच पार पडणार असल्याचा दावा माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेला आहे. शिवसेनेची भूमिका ही नेहमी पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे ठरवतात. त्यांनी तर पहिलंच सांगितलं दसरा मेळावा तर होणारच आणि तो शिवाजी पार्क तीर्थावर. महानगरपालिकेनं जर प्रकरण अधिक ताणलं तर उद्धव ठाकरे थेट मैदानात जाऊन मेळावा घेतील अशी भूमिका शिवसेनेनं सध्या घेतलेली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदानाच्या बाबतीत काहीही निर्णय न झाल्यास उद्धव ठाकरेंनी परवानगी न घेता शिवतीर्थावर मेळावा घेतल्यास सरकारसमोर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होऊ शकतो. दूर्द साऱ्यांच्याच नजरा बीएमसीच्या निर्णयाकडे आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
मुंबईतल्या गोरेगावातील पत्राचाळ गैरव्यवहारात आपला संबंध नसल्याचा दावा शिवसेनेचे नेते संजय राऊतांकडून केला जातोय। मात्र ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये संजय राऊतांचा या प्रकरणाशी 2007 पासून संबंध असल्याचा दावा करण्यात आलाय। संजय राऊत यांना गुरु आशिष कंपनीकडून 3 कोटी 28 लाखांचा लाभ झाल्याचंही या आरोपपत्रामध्ये म्हटलंय। इतरांच्या सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय। मुळात त्या प्रकरणामध्ये मी फार खोलवर गेलेली नाहीये, पण त्या प्रकरणामध्ये 4 अजूनही जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि होते, त्याच्यात मोहित कंबोजचं पण एक नाव आहे, पण जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष मात्र होत आहे। आणि संजय राऊत हे लढवय्ये आहेत, लढतायत। संजय राऊत यांचा पत्राचाळ प्रकरणाशी संबंध नाही असा शिवसेनेकडून सातत्यानं दावा करण्यात येत होता, पण ईडीनं कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रामुळे राऊतांची पत्राचाळ प्रकरणातली विस्तृत भूमिकाच समोर आली आहे। या प्रकरणाच्या निमित्तानं संजय राऊत यांनी विकासकाची बजावलेली भूमिका अधोरेखित झाली आहे हे नक्की। प्रणाली कापसे, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मुंबईतील पत्राचाळ आर्थिक घोटाळा प्रकरणी ईडीनं संजय राऊतांविरोधात आरोपपत्र दाखल केलेलं आहे। या आरोपपत्रामध्ये शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुखांचा उल्लेख करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे नवा राजकीय वाद सुरू झालाय। पत्राचाळ प्रकरणाला नवं वळण। आरोपपत्रात पवार देशमुखांचा उल्लेख। पत्राचाळीसाठी घेतली होती बैठक। मुंबईतील पत्राचाळ प्रकरणी ईडीनं शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं। मात्र आरोपपत्रात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांचाही उल्लेख करण्यात आल्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे। 2006 मध्ये तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्र्यांनी म्हाडा अधिकारी आणि पत्राचाळीतल्या रहिवाशांची एक बैठक घेतली। त्या बैठकीला संजय राऊत हजर होते। तसंच 2007 मध्ये सुद्धा अशीच एक बैठक तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी घेतली। त्या बैठकीलाही संजय राऊतांनी हजेरी लावली होती असा ईडीचा आरोप आहे। 2007 मध्ये स्वर्गीय विलासराव देशमुख राज्याचे मुख्यमंत्री होते। पत्राचाळ पुनर्विकासासाठी संजय राऊतांनी तत्कालीन मुख्यमंत्र्यांसोबत प्रवीण राऊत आणि वाधवान बंधूंची बैठक घडवून आणल्याचा आरोप ईडीने केलाय। आता या प्रकरणावरून राजकारण सुरू झालंय। पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शरद पवारांची चौकशी करण्याची मागणी भाजपच्या प्रवक्त्यांनी केली आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पत्र पाठवून आज मागणी केली आहे। मुंबईतल्या मराठी माणसाला बेघर करण्याच्या कारस्थानामध्ये संजय राऊतांच्या शिवसेनेबरोबर शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तत्कालीन काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री या सगळ्यांचा काय सहभाग आहे किंवा नाही याची सर्वस्तरीय चौकशी करावी। भाजपच्या या आरोपाला राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय। उद्याच्याला एखादी एजन्सी असती इन्क्वायरी करणारी, त्यांना जो अधिकार असतो त्यांनी काय करावा हा त्यांचा अधिकार आहे। आता ती कोर्ट मॅटर झालेली आहे। आता कोर्टात ज्यांनी त्यांनी आपापले वकील देऊन आपापली भूमिका व्यवस्थितपणे त्या ठिकाणी मांडावी आणि मग त्याच्यातनं कोर्ट अंतिम काय तो फैसला त्या ठिकाणी देईल। एकीकडे ईडीच्या आरोपामुळे संजय राऊत चांगलेच अडचणीत आलेत, तर दुसरीकडे या आरोपपत्रामुळे शरद पवार आणि विलासराव देशमुखांच्या नावाचा उल्लेख आल्यानं नव्या वादाला तोंड फुटलंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। केंद्र सरकारनं देशात चित्ते आणले खरे, मात्र त्यावरून आता नवं राजकारण सुरू झालंय। केंद्र सरकारनं या चित्ते संवर्धन प्रकल्पाचा मोठा इव्हेंट केल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय। तसंच चित्ते प्रकल्पामुळे देशातील बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का असा सवाल विरोधकांनी उपस्थित केलाय। तर भाजपनंही पेंग्विनचा मुद्दा पुढे करत विरोधकांना टोला हाणलाय। चित्त्यावरून राष्ट्रवादीचा भाजपला टोला। त्याच्यातून काही रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही, त्याच्याऐवजी बेदांताचं काय होणार आहे ते सांगा। पेंग्विनवरून भाजपचा राष्ट्रवादीला चिमटा।
पेगवी नाल्याने विकास येतो का? प्राण्यांवरून सत्ताधारी विरोधकांमध्ये कलगीतुरा. केंद्र सरकारनं देशामध्ये चित्ता संवर्धन प्रकल्प सुरू केलेला आहे. त्यासाठी खास नामिबियातून चित्ते आणण्यात आले. शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते मध्य प्रदेशमधल्या कुनोच्या जंगलात हे चित्ते सोडण्यात आले. मोदींच्या वाढदिवसाच्या निमित्तानं चित्ता संवर्धन मोहिमेचा श्री गणेशा करण्यात आलाय. मात्र यावरून आता राजकारण सुरू झालंय. देशामध्ये चित्ते आणल्यामुळे बेरोजगारीचा प्रश्न सुटणार आहे का, असा सवाल विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेला आहे. आता चित्ते आले, ठीक आहे, चित्ते वाढावेत हेही ठीक आहे, त्याच्यातनं पशुधन काय व्हायचं ते व्हावं, पण ह्याच्यातून काही रोजीरोटीचा प्रश्न सुटणार नाही. त्याच्याऐवजी बेदांताचं काय होणार आहे ते सांगा. त्याच्याऐवजी तरुणांच्या हाताला नोकरी मिळण्याच्या करता अजून किती कोटी, लाख कोटीची गुंतवणूक येणार आहे ते त्याच्याबद्दल त्या ठिकाणी सांगा. अजित पवारांनी चित्त्यांच्या निमित्तानं भाजपला डिवचण्याचा प्रयत्न केलाय, तर भाजपनंही महाविकास आघाडीच्या नेत्यांना राणीच्या बागेतल्या पेंग्विनची आठवण करून देत पलटवार केलाय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आग्रहामुळे मुंबईतल्या राणीच्या बागेत पेंग्विन आणण्यात आलेले आहेत आणि त्यावरून बरंच राजकारण सुद्धा रंगलेलं होतं. तोच धागा पकडून भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी विरोधकांना सवाल विचारलाय. पेगवी नाल्याने मग विकास येतो का? पेगवी नाल्याने विकास येतो का? आज काय परिस्थिती आहे मुंबईची, काय परिस्थिती आहे महाराष्ट्राची? पेंग्विनवरून भाजपनं शिवसेनेवर टीका केली होती, तर आता विरोधकांकडून चित्त्याच्या निमित्तानं भाजपला टार्गेट केलं जात आहे. प्राण्यांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा रंगल्याचं चित्र आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांसह दिल्लीमध्ये निवडणूक आयोगात जाणार आहेत. पण निवडणूक आयोगात ओळख परेड सुरू होण्यापूर्वीच विरोधकांनी ओरड सुरू केल्याचं पाहायला मिळतंय. मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून जुंपली. दिल्लीत सीएमना पीएम भेटतील का? शिंदेंच्या दिल्ली भेटीवर राष्ट्रवादी आणि भाजपात आरोप प्रत्यारोप. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याच्या अगोदर महाराष्ट्रात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागलेत. 40 आमदारांसह एकनाथ शिंदे लवकरच दिल्लीला जात आहेत. हा दौरा गाठी भेटींचा असला तरी निवडणूक आयोगात आमदारांची ओळख परेड होणार असल्याचं दिल्लीतल्या सूत्रांचं म्हणणं आहे. याशिवाय दिल्लीमध्ये ते केंद्रीय मंत्री आणि पंतप्रधानांना सुद्धा भेटण्याची शक्यता आहे. या संभाव्य भेटीवरून राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं जेवढं दिल्ली ऐकते तेवढं एकनाथ शिंदेंचं ऐकेल का? देवेंद्र फडणवीस गेले तर मी समजू शकतो की महाराष्ट्र सरकार गंभीर आहे. देवेंद्र फडणवीस गेले नाहीत तर एकनाथ शिंदेंना एखाद्या वेळी भेटी मिळणार नाही, अपॉइंटमेंटही मिळणार नाही. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना घेऊन गेले तरच त्यांचं काहीतरी ऐकून घेतलं जाईल. शिंदेंवर राष्ट्रवादीनं केलेल्या टीकेमुळे भाजप चौताळली आहे. मुख्यमंत्र्यांचं दिल्ली दरबारी वजन वाढलंय, त्यामुळे राष्ट्रवादीनं भेटीबद्दल चिंता करू नये असं भाजपचं म्हणणं आहे. एकनाथ शिंदे आज माननीय प्रधानमंत्री किंवा केंद्राच्या आमच्या मंत्र्यांना भेटत असेल, केंद्रीय नेतृत्वांना भेटत असेल, यांची काय पोटदुखी झाली आहे? यांना कुठं पोट उठलं आहे? त्यांनी काय केलं नाही 2.5 वर्षामध्ये? मोदीजींनी त्यांना थोडी थांबवलं होतं. उलट माननीय मोदीजी आणि केंद्र सरकारच्या गरीब कल्याणाच्या योजना या सरकारने होऊ दिल्या नाही 2.5 वर्षामध्ये. गेल्या दौऱ्याच्या वेळेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी वेळ मागितला होता. दिवसभर ते दिल्लीत थांबल्याचाही आरोप झाला होता. त्यामुळे यावेळेला शिंदेंनी पंतप्रधानांच्या भेटीची वेळ मागितली का, आणि मागितली असली तर शिंदे आणि मोदींची भेट होणार का, याबद्दलची उत्सुकता कायम आहे. तुषार रुपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. ब्रेकनंतर आपण पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष. काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी मायदेशी परतल्यानंतर पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीविषयी खलबत सुरू झाली आहे. पक्षाध्यक्ष पदाच्या निवडणुकीपासून तटस्थ राहण्याची भूमिका गांधी कुटुंबानं घेतल्याचं बोललं जातं आणि त्यामुळे काँग्रेसची धुरा कुणाच्या हाती जाणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला मोठा फटका बसला होता.
पक्षाच्या या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला। त्यामुळे जवळपास 3 वर्षांपासून सोनिया गांधी यांच्याकडे काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी आहे। मात्र आता काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडीची प्रक्रिया सुरू झाली आहे। 24 ते 30 सप्टेंबरच्या दरम्यान अध्यक्षपदासाठी अर्ज भरता येणार आहे। एकीकडे निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाली तर दुसरीकडे राज्यातल्या काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांना अध्यक्षपदासाठी जाहीर पाठिंबा द्यायला सुरुवात केली आहे। छत्तीसगड, राजस्थान, गुजरात, ओडिशा, जम्मू काश्मीर, महाराष्ट्र, बिहार, तामिळनाडू या प्रदेश काँग्रेस समित्यांनी राहुल गांधी यांना पक्षाध्यक्ष पदासाठी पाठिंबा देणारा ठराव मंजूर केलाय। तर नव्या पक्षाध्यक्षाला प्रदेशाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी आणि केंद्रीय कार्यकारिणी सदस्य निवडीचे अधिकार सुद्धा देण्याचा निर्णय झालाय। छत्तीसगड, केरळ आणि मध्य प्रदेश काँग्रेसनं सोनिया गांधी यांना सर्वाधिकार देणारा ठराव संमत केलाय। प्रत्येक प्रदेश काँग्रेस समित्यांमध्ये एकाच वेळेला 2 ठराव मंजूर केले जात आहेत। या ठरावांच्या माध्यमातून पक्षाध्यक्ष पदासाठी सहमतीचा उमेदवार निवडण्याचा प्रयत्न गांधी कुटुंबाच्या निष्ठावंतांकडून केला जातोय। या निमित्ताने एक गोष्ट अजून स्पष्ट होणार आहे की काँग्रेसमध्ये अंतर्गत लोकशाही अजूनही जिवंत आहे आणि त्याला वाव देण्यासाठी सगळेच नेते, सगळेच भागधारक त्यात अतिशय सहकार्य करण्याच्या मनस्थितीत आहे असं दिसतंय। काँग्रेस निष्ठावंतांकडून सहमतीनं पक्षाध्यक्ष निवडीचा प्रयत्न केला जातोय तर निवडणुकीच्या माध्यमातून अध्यक्ष निवडीसाठी सोनिया गांधी आग्रही आहेत। शशी थरूर यांची उमेदवारी एक चित्तवेधक ठरेल। पुढचे 3 आठवडे सगळ्या हेडलाईन्स कदाचित काँग्रेस कॅप्चर करेल त्या या निवडणुकीमुळे, पण गांधी कुटुंब आणि बहुमताचं काँग्रेस जन जे आहेत त्यांनी दिलेला उमेदवारच या निवडणुकीत जिंकेल अशी एकंदरीत परिस्थिती दिसते। गांधी कुटुंबाच्या व्यतिरिक्त नेत्याची काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवड करताना काही गोष्टी महत्त्वाच्या ठरणार आहेत। नव्या पक्षाध्यक्षाला गांधी कुटुंबाच्या संपूर्ण पाठिंब्याची आवश्यकता भासणार आहे। तसंच नवा अध्यक्ष जनतेत मिसळणारा आणि संघटनात्मक व्यवस्थापन करण्यात मुरब्बी असणं सुद्धा गरजेचं आहे। याशिवाय पक्षाला निधी मिळवून देणाऱ्या नेत्याची सुद्धा गरज आहे। हे सगळे निकष राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत पूर्ण करतात। त्यामुळे शशी थरूर विरुद्ध गेहलोत अशी लढत झाल्यास गेहलोत यांना पसंती मिळण्याची शक्यता आहे। प्रशांत लीला रामदास, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली। तर या होत्या आज संपूर्ण दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या अतिशय महत्त्वाच्या विशेष घडामोडी। तर आजच्या न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची। ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका न्यूज 18 लोकमत।